पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान। भारताच्या विकास या प्रवासाचे महत्त्वाचे आणि जबाबदार भागीदार होण्याचं युवकांना केलं आवाहन। नाविन्यता, निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनात भारत वेगानं प्रगतीपथावर असून या सर्व बदलांच्या मागे भारतातील युवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। पायाभूत सुविधांचा सकारात्मक परिणाम म्हणून केवळ रोजगार निर्मितीच होत नाही, तर राष्ट्राला नवीन आत्मसन्मानासह पुढे मार्गस्थ होण्यासाठी देशाच्या युवकाला उज्ज्वल भविष्याची ग्वाही देतो पंतप्रधान। राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुण्यासह देशभरात 47 ठिकाणी आयोजित 19व्या रोजगार मेळाव्यात शेकडो उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोल ख्रिस्टोडोलाइड्स यांनी राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट। अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो 4 दिवसांच्या भारत भेटीवर नवी दिल्लीत दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट। क्वाड परिषदेमध्येही होणार सहभागी। आठवड्याभरात इंधन दरात तिसऱ्यांदा वाढ। पेट्रोल प्रति लिटर 87 पैसे तर डिझेल 91 पैसे प्रति लिटरनं महाग। मुंबईत पेट्रोल 108 रुपये 49 पैशांवर। दावोस करारातले प्रत्येकी 10 प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध मंत्रालयीन विभागातल्या 10 प्रमुख अधिकाऱ्यांना जबाबदारी देणार। राज्यातल्या मान्सूनपूर्व तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचं सौम्यीकरण करण्यावर भर देण्याचे दिले निर्देश। आणि महाराष्ट्रासह 10 राज्यांमधल्या 24 शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे। विदर्भात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी अमेर